नमस्कार. राष्ट्र टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमका सगळ्यांक येवकार. आयची पहिली आणि महत्वाची न्यूज म्हळ्यार आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल 25 ऑगस्टाक गोंयान E20 पेट्रोलाच्या अंमलबजावणीचेर टाउन हॉल घेतले. कार्यक्रम दनपारा 3 वरांचेर मिरामारच्या ताज विमानतळ हॉटेलांतल्या बँकेट हॉलांत जावपाचो आसा. E20 पेट्रोलाच्या सक्तीच्या अंमलबजावणी आड आपान देशभर मोहीम सुरू केल्या. पेट्रोलान 20% इथेनॉल मिश्रण केल्यान वाहनांची मायलेज घटूंक शकता, देखभाल खर्च वाढूंक शकता आणि ग्राहकांक शुद्ध पेट्रोल वा E20 हातांतल्यान निवड करपाची मुभा मेळची अशी मागणी पक्षान केल्या. अभी कुछ दिन पहले मैंने एक वीडियो जारी किया था फॉर माय ब्रदर्स एंड सिस्टर्स ऑफ गोवा ऑन द इशू ऑफ E20। उसके रिस्पांस में आप लोगों के इतने कमेंट्स आए हैं, व्हाट्सएप मैसेजेस आए हैं, टेक्स्ट आए हैं, मैंने सारे कमेंट्स पढ़े हैं, बहुत सजेशंस दिए हैं लोगों ने। कई लोगों की डिमांड है कि एक इसके ऊपर मीटिंग होनी चाहिए, एक टाउन हॉल होना चाहिए सो दैट एवरी कैन मीट अप एंड स्पीक अप। सो वी आर ऑर्गेनाइजिंग अ टाउन हॉल ऑन 25 अगस्त एट 3 PM इन पेंजिम। आप सब लोग आइए, मिल के आवाज़ उठाएंगे तो मोदी जी को सुनना पड़ेगा। इथेनॉल इश्यू हो आमी सगळ्यात जाणा। पयलीं खुबशे कंप्लेनी येता की इथेनॉला खातीर खुबशे गाडयांची जी मायलेज आसा ती कमी जावपाक लागली आसा, तशेंच इंजिनाक सुद्दां तो इफेक्ट जावपाक लागलेलो आसा। तेज्या खातीर देशभर आमी पळयता की इथेनॉला खातीर अपोज सुरू जाल्लो आसा आनी त्याच निमित्तान आमी पळयलें की जे आम आदमी पार्टीचे नॅशनल कन्व्हिनर आसा अरविंद केजरीवाल तेंच्यांनी दिल्ली हांगा टाउन हॉल म्हणून मिटींग दवरले, जंय तेंच्यांनी इथेनॉलाचेर लोकां मदीं अवेरनेस केली की ते कशे गाडयेक मार पडूंक शकता आनी इंजिनाक सुद्दां कशे त्रास करूं शकता आनी तशेंच मायलेज जी आसा ती कमी करूं शकता। आनी तेज्या नंतर आयज जेन्ना तांकां खुबशे मेसेजी येयले, लोकांचे प्रतिसाद येयलो, तेज्या खातीर तेंच्यांनी डिसायड केल्लें आसा की आतां ते परत गोव्यान सुद्दां सेम मिटींग जी आसा ती दवरतले आनी आतां ते 25 तारखेक ते म्हणजे ऑगस्टाचे 25 तारखेक पणजे हांगा एक 5 स्टार हॉटेलार तेंची ही मिटींग जातली, जंय इथेनॉलाचेरूच तेंचे परत डिस्कशन आसतलें आनी लोकां भितर ते अवेरनेस स्टार्ट करतले सांगपा खातीर की इथेनॉला खातीर जे गाडयेचे इंजीन आनी मायलेज आसा ते कशे इफेक्ट जावंक शकता। आतां पळोवपाक जाय जो प्रतिसाद तांकां दिल्ली गावल्लो आसा तितलोच प्रतिसाद गोव्यान गावता काय ना। आनी सेकंड आमी पळोवंक शकता की ज्या हॉटेलान तेंच्यांनी मिटींग दवरला ती चडशी जे हॉल आसा ते खुबशे बारीक आसा, थंय आमी नकळो कितले लोक तितले भितर पावतले काय ना। आनी सेकंडली ही 5 स्टार हॉटेल आसल्या कारणान ह्या हॉटेलान सुद्दां जे कॉमन मॅन आसा ते वयपाक सोदतले काय ना हेजेर एक व्हडलो प्रश्नचिन्ह आसा। शिरोली, घोटेली आणि केरी वाठारांत उदका पुरवण करपी 2 टाक्यांची दयनीय अवस्था जाल्या. एक टाकी बुरश्यो जाल्या असून ती उक्तीच सोडल्या. टाकी भितर कळमेल्ल्यो निसणी दिसतात, ताका लागून पियान उदकाच्या गुणवत्तेचेर प्रश्न उबारला. लोकांक कळमेल्लें उदक पिवपाक दिवप कितें योग्य ह्या प्रश्नाचे उत्तर थळाव्या आमदारान दिवप गरजेचें आसा. पळयात स्पेशल रिपोर्ट. नमस्कार. आज आम्ही पर्या कॉन्स्टिट्युएन्सीन केरी गावात आसात. केरी गावात हांगासर वॉटर सप्लाय PWD डिपार्टमेंटाच्यो अश्यो 3 टाकयो मोठ्यो आसात, 2 MLDच्यो. काल आमी हांगा विजीट दिली जाल्यार तेंची काल धांवपळ सुरू जाली. कित्याक लागून ती आमकां खबर ना. जेन्ना आमी त्या टाकये मेरेन पावले जाल्यार टाकयेक पळोवनूच दिसता ह्या टाकयेचे मेंटेनन्स जाला काय ना तो केन्ना करूंकूच ना असो दिसता. टाकयेन भितर देंवपाक लागून एक सिडी आसा, ती सिडीक इतली रस लागला ते तुमीच पळयात. वयर धांपपाचें झाकणूच ना, गायब. ह्या टाकयेच्यान कितलेशेच गांवांक पाणी पुरवठो जाता. शिरोली जावं, घोटेली, कॉलनीन, केरी अशें इतर काही गांवांत जाल्यार एकल्याकूय धाडस येवंक ना की विचारतली हांकां म्हणून. कोणाक कितेंच पडोन गेल्लेलें ना. हेच्या भितर कोण पडलो, कोणें कितें उडयलें, विशबाधा जाली जाल्यार कोणाक विचारपाचें तेच कळना. हांवेन जेन्ना ऑफिसराक तेंच्या कॉल केलो इंजिनियराक जाल्यार ताणें म्हाका अशें उत्तर दिलें की 2 दिसांनी खंय झाकण करणारो मनीस येवपाचो आसा म्हणून. जाल्यार इतले दीस खंय नासले काय विचारले तेन्ना ताणें नाच म्हणून सांगलें. कितलीशीच वर्सां जालीं खंय ताका झाकण म्हणटा तें ना खंय. जशेंच आमी डॅमा लागींच गेले. डॅमा लागीं जाल्यार त्या दोनूय टाकयेंचे 2 MLDचे टाकयो ज्यो आसा तेजी तीच परिस्थिती. मेंटेनन्स म्हणटा तोच ना. वयर धांपपाचें झाकणूच गायब. वयर सिडी चडपाक लागून कोणूय चडशें कितेंय उडोवंक शकता भितर. तेका फेन्सिंग केल्लेलेंय ना, झाकण म्हणटा तें ना.
थंयसर आयन रिमुवल प्लांट जो आसा तेका रस जर पळय सारकीच ना, हेजो केन्ना मेंटेनन्स केल्लो असोच दिश्टी पडना. तुमीच पळयात ह्या माध्यमाचेर. तेच्या सायडीकूच गार्बेज. थंयसर कॅमिस्ट म्हणटा तोच ना, सगळें पळयता तो लॅब अटेंडंट कोण तो पळयता. लॅब अटेंडंट सगळें वॉट्सॅपाचेर सगळें कितें धाडपाक जाय तें धाडटा. जाल्यार कॅमिस्ट म्हणटा तो विकान एक फावटी येता खंय. आतां पळया हांगासरलो रिप्रेझेंटेटिव्ह जो आसा जे कितें करतात ते, हेंकां जर खरेंच जर लोकांचे पडोन गेल्लेले आसा काय ना. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार 2 आणि 3 सप्टेंबराक गोंयांत येवपाचे आसून फुडल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचो आढावो घेतले. या 2 दिसांच्या दौऱ्यान ते मतदार यादी, मतदान प्रक्रिया आणि निवडणूक तयारी विशीं अधिकाऱ्यांक मार्गदर्शन करतले. तशेंच गोंयांतल्या 40 विधानसभा मतदारसंघांतल्या निवडणूक अधिकाऱ्या वांगडा म्हत्वाच्या बसका घेतले. इंडियाचे चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार हे 2 दीस गोंयच्या दौऱ्यार आसतले. ते म्हणजे सप्टेंबर 2 आणि 3 तारखेक ते गोंयांत येतले. तेन्ना ते जे 2027 इलेक्शन जावपाक आसा त्या इलेक्शना बद्दल रिव्यू मिटींग घेतले. तशेंच जे 40 कॉन्स्टिट्युशन पोलिंग बूथ आणि पोलिंग ऑफिसर्स आसा तेंच्या वांगडा सुद्दां तेंची मिटींग जातली आनी तेच्या वांगडा जे इलेक्शना खातीर कितें कितें ऑर्गनायज आसा ते सुद्दां प्रोग्राम ते दवरतले. हांव तुमकां सांगूंक सोदता की 2027 सारखी म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च हेजे भितर गोंयचे सगळे 40 कॉन्स्टिट्युन्सी आसा तेजें इलेक्शन जातलें. कारण तेंचे टर्म जे आसा हे फेब्रुवारीक सोंपपाक आसा आनी तेज्या पयलीं न्यू इलेक्शन घेवपाचें ठरिल्लें आसा. आनी तेज्या खातीर गोंय वांगडा बाकीचे आनी 4 स्टेट आसा, 4 स्टेटांचे टोटल 5 स्टेट जे आसा तेंचे इलेक्शन फेब्रुवारीच्या 2027 जातलें. आनी तेज्या खातीर गोंयचे सगळे पार्टी सुद्दां तयारीक लागलेले आसा. दुसऱ्या सायडीक गोवा फॉरवर्डान सुद्दां आपली कॅम्पेनींग स्टार्ट केल्ली आसा. जाल्यार दुसऱ्या सायडीक काँग्रेस जे आसा तेंचे जो अलायन्साचे टॉक स्टार्ट केल्ले आसा. आनी बीजेपीन सुद्दां सगळे मिनिस्टर आनी आमदारां वांगडा मिटींग सुद्दां स्टार्ट केल्ली आसा. काँग्रेस फुडारी मिलिंद प्रभू हांणी कारापूरच्या म्युटेशन एंट्री नंबर 1131 संदर्भात कथित अनियमिततांची स्वतंत्र चौकशी करपाची मागणी करीत ECB आणि दक्षता संचालनालयाक तक्रार दिल्या. तक्रारीत TCB मंत्री विश्वजीत राणे आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या कथित भूमिकेची चौकशी करपाची मागणी केल्या. प्रभू हांचो मुख्य सवाल असा की कारापूर इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावान 20 सप्टेंबर 1997 रोजी म्युटेशन अर्ज कसो दाखल जालो, जेन्ना 1 जानेवारी 1998 रोजी स्थापन जाली, असो तांचो दावो आसा. प्रभू हांणी ECB कडेन मूळ कागदपत्रां मागयत ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करपाची मागणी केल्या. आज आम्ही डायरेक्टरेट ऑफ विजिलन्स डायरेक्टराकडे एक कंप्लेन घेऊन आयिल्ली. ते म्हटल्यार कारापूर जो बोवाळ चल्ला, लोधा प्रोजेक्टाचो जो बोवाळ चल्ला, हेचेर ज्यो इरेग्युलरिटीज जाल्या, लँड रायट्स जे आसा लोकांचे, हेचेर इरेग्युलरिटीज ज्यो जाल्या, म्हणजे सादें सांगपाचें म्हटल्यार 1 जानेवारी 1998 कंपनी रजिस्टर जाल्या कारापूर इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि जे म्युटेशन एप्लिकेशन दिल्लें ते सप्टेंबर 1997 20 सप्टेंबर 1997 म्युटेशन एप्लिकेशन दिल्लें. कंपनी रजिस्टर जाल्या 98 आणि सप्टेंबर ऑक्टोबर ह्या टायमार म्युटेशन प्रोसिजरूय कंप्लीट जालो. आतां भुरगे जन्माक येनासतना भुरग्याच्या नांवार जागो आनी प्रॉपर्टी कश्यो केल्यो काय? भुरगो जन्माक येता 98 1 सप्टेंबर आनी ऑलरेडी प्रोसिजर पयली जाता. म्हणजे हातूर कितें इरेग्युलरिटीज आसा त्यो इन्वेस्टिगेट करपाक आतां सुद्दां जो सेल्डीट जाला एरिक्टर इन्फ्रा त्याच्या बरोबर तो इट इज अ वॉल्युमनस अमावंट. आणि ह्या लेवलचो जेन्ना अमावंट आसता तेन्ना देर कूड बी इरेग्युलरिटीज, करप्शन इनवॉल्ड. म्हणून हेचेर इन्वेस्टिगेट करचें म्हणून आज आमी डायरेक्टरेट ऑफ विजिलन्सान केस फायल केल्या. दुसरें म्हटल्यार ज्यो वाळपय मतदारसंघान 5 पंचायती येता आनी एक म्युनिसिपालिटी येता. म्युनिसिपालिटीन बऱ्योचश्यो इरेग्युलरिटीज ज्यो जाल्या त्यो आमच्या हातीक लागल्या बऱ्योचश्यो म्युनिसिपालिटीन. म्हणून आयज आमी सगळ्या म्युनिसिपालिटीन, वाळपय म्युनिसिपालिटीन आनी 5 पंचायतींनी डेटा मागला. 2012तल्यान जे प्रोजेक्ट जाल्या तेचेर सगळो डेटा मागला अंडर RTI, डिटेल डेटा. आता हो डेटा घेतल्यानंतर आम्ही सगळ्याक इन्व्हेस्टिगेट करतले ते प्रोजेक्ट थंय आसा काय ना, इन्क्लुडिंग CSR प्रोजेक्ट, सेंट्रल गव्हर्नमेंट फंड, पंचायत फंड, वेदर द फंड इज ऑफ द पंचायत ऑर रूटेड वाया पंचायत.
हेचेर आमी एक RTI मागला आणि त्या प्रोजेक्टाचे आमी सगळ्या प्रोजेक्टांचे आमी डिटेल्स घेतले आणि एक जी केस आसा ती आमी ACBन टू द SP आणि पुलीस इन्स्पेक्टराक आमी इन्वर्ट करतले आज. थँक्यू. सेम कॉपी ना ही आता जशें SP साहेबानूय सांगलें की ज्यो मायनर इरेग्युलरिटीज म्हणजे कितें पयशे मागता किंवा डिमांड करता पयशाचो आनी फ्रेश केसीस आसा त्यो ACBन म्हणपाक लागलो तो. आनी ज्यो केसी म्हणजे वॉल्युमनस जे आतां रिसर्च लागता ताचे पयलींचो फॉर्म 114 काडपाक जाय, डिटेल्स काडपाक जाय, त्यो केसी टू बी मार्क टू द डायरेक्टर. म्हणजे जी इरेग्युलरिटी आसा म्युन्सिपाल्टीन ती आमी ACBक मार्क केल्या आणि जी विश्वजीत राणे अगेन्स्ट कंप्लेंट आसा ती डायरेक्टरेट ऑफ विजिलन्स आणि डायरेक्टराक मार्क केल्ली आसा. गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाय हांनी कुशावती जिल्ह्यातल्या सावर्डे मतदारसंघातल्या आपलो जनसंपर्क अभियान सुरू केला. या मोहीम अंतर्गत पक्ष कार्यकर्ते लोकांक भेटून तांचे प्रश्न सजवून घेतले. माजी मंत्री दीपक पावसकर हांनी सरदेसाय वांगडा या दौऱ्यान सहभाग घेतलो. सावर्डेत लोकांनी दिल्या उत्स्फूर्त प्रतिसादाक सरदेसाय हांनी सकारात्मक म्हणून गोवा बदला खातीर तयार आसा आणि गोमंतकीयो आपलो आवाज बुलंद करपाक तयार आसा अशें सांगले. कुशावती जिल्ह्यात सावर्डे, सांगे, केपे आणि काणकोण ह्या तालुक्यांचो समावेश आसा. लोकांनी सांगला ते भशेन जंय गांव खरो गांव जर पळोवंक गेलो जाल्यार सावड्डे मतदारसंघात म्हाका दिसता गांव गोंयचो गांव तो हांगाच्यान सुरवात जाता. गांव जंय सैम आसा, गांव जंय मायनी आहा, गांव जंय गांवच्या लोकांचे सगळ्यांत चड हफ्ते घालून सरकार लुटता हें सगळें आमी सावड्ड्यात दिश्टी पडटा. आनी खूब इश्यूज आहात सावड्ड्या मतदारसंघात. अशें दिसता की BJP वर्सीस BJP ऑलरेडी सुरवात जाल्ली आहा. हें जावन लोकांक कितें फायदो जातलो, गांवाक कितें फायदो जातलो हाचो विचार करपाची गरज आहा. पूण ते गांवच्या लोकांक मेळून ह्या मतदारसंघा खातीर ह्या मतदारसंघाचोच सेंट्रीक मॅनिफेस्टो तयार करपाची प्रक्रिया आमी आयच्यान सुरवात केल्ली आहा. आमी लोकांक मेळटले. चड म्हजें काम आसतलें आयकप, कमी उलोवप. चड उलोवन कांय फायदो ना. गांवांत जर येता आनी तूं जर त्या गांवचो न्ही जाल्यार आयकुवप हें तुजें चड काम आसता. हें आयकून मागीर एक गांवचे विशय कितें आसा आनी ताजे प्रॉब्लेम आसा जाल्यार ताजे सुटावे कशें काडप ताजे खातीर आमी एक येवजण काडटले आनी ताजी सुरवात आज आमी करतात. हांगाच्यान करतात. ह्या महादेवाच्या देवळान येवन आमी आशिर्वाद आमकां मेळटलो असो आमी मानतात आनी आमी चल या फुडें म्हणून फुडें वतात. हे आता सगळे गावचे प्रश्न असतले ते 3 दिसाचे असेंब्ली भितर तुमकां असेंब्ली म्हणटा तो इशू काल हांवें असेंब्लीनूच बिझनस एडवायझरी कमिटीनूच सांगला की ल्हान असेंब्ली घेतात, इशू काडूंक मेळनात. हे इशू जर काडूंक मेळना जाल्यार हे इशू रस्त्यार येतले. पिपल्स असेंब्ली ही फुडें करची पडटली. कित्याक पयलेचदा बजेट पास जाता विदावट डिस्कशन ऑन डिमांड्स. हें अशें अनप्रेसिडेंटेड. मनोहर पर्रीकार दुयेंत आशिल्लो तेन्ना जाल्लें. आतां कोण दुयेंत ना, आतां सरकारूच दुयेंत जाल्लो आहा अशें दिसता. सो दुयेंत सरकाराक वखद करप हें जर असेंब्लीन जायना जाल्यार पिपल्स असेंब्ली आझाद मैदानाचेर करची पडटली. आनी थंय बी जर सॉल्व जायना जाल्यार हो इलेक्शन इशू जातलो आनी इलेक्शनाक आमकां दिसता की आमी हे जे प्रॉब्लेम आहा तातूंतल्यान सुटका आमी लोकांक दितले. ह्या वाठाराचे जे विशय आसा फुडें सरकारा कडेन व्हरोन हितून डावट ना विजयाचें काम आसा गोंयभर 40 मतदारसंघात. सरकाराक विजयाचो फुडल्या सरकाराक मोठो वांटो आसतलो आनी गोंय जें आयज खूब फाटीं वता, जे दिल्लीचे एजंट दिवन गोंय चलयता, जे दिल्लीचे हायकमांड दिवन गोंय चलयता तें फुडें जावचें ना. विजयाचे हायकमांड गांवची जनता आनी विजयान आपले एक मेसेज दिल्या जंय गांव थंय हांव. गांवचो मोग, ग्रामीण गांवचो मोग विजय आसा. हे फाटली कितलीशींच वर्सांचो इतिहास आसा. विजय बाब शिक्षणाक फॉरेन कंट्रीक शिकला, विदेशाक शिकला, पूण
ग्रामीण भागाचो मोग जे गोयचे कल्चर गोयची परंपरा विजय बाबाच्या रक्ताक आसा. जीपीसीसी अध्यक्ष अमित पाटकर हांणी सांगले की काँग्रेसाचे नव पक्ष कार्यालय तयार जाला. फकत फायनल पेमेंट उरिल्लो आसा. पेमेंट जाल्यार कार्यालयाचे उद्घाटन फाल्यां मेरेन करूंक शकतात असो दावो तांणी केलो. भाजपाचे नवे राज्य कार्यालय पूर्ण जाल्या फाटभुंयेर पाटकर हांणी भाजपाचेर निशाणो साधलो. भाजपाचे मोठे कार्यालय भ्रष्टाचारान उबारले असो आरोप तांणी केला. काँग्रेसान भ्रष्टाचार केलो ना असो दावोय तांणी केलो. अमित बाब, तुम्ही जेन्ना काँग्रेसचे प्रेसिडेंट आसले तेन्ना तुमी म्हटलेले की बीजेपीचे ऑफिस रेडी जावच्या पयलीं काँग्रेसीचे न्यू ऑफिस रेडी जातले. आयज बीजेपीचे ऑफिस रेडी जाले आनी काँग्रेसीचे ऑफिस ना. कितें म्हणटा? बीजेपीचे ऑफिस रेडी जावच्या पयलीं म्हणून आशिल्लें. हांवें म्हटिल्लें की बीजेपीचे इनॉग्रेशन जावच्या पयलीं काँग्रेसीचे नवें ऑफिस करता म्हणून. कितें करया तें ताच्या पयलींच काडलो ना रे. पूण तुमी प्रोसेस बी कितें स्टार्ट केल्लें? प्रोसेस आसा ते रेडी, पयशे दिवपाक फक्त. म्हणजे प्लॉट तुमी जागो बी पळोवन दवरला? रेडी आहा. म्हणजे फाल्यां पयशे दिल्यार परवा वचपा जाता. केन्ना ते बीजेपीचे हें केन्ना 6 तारखेक. आज कितें 20-21 अजुनी आहा 15. पूण बिल्डींग जावची ना 6 दिसान बांदून. रेडी आहा ना रे. सगळ्यो रेडी आहा. पयशे दिल्यार फाल्यां इनॉग्रेशन करपा जाता. पूण तुमी अशें तुमच्या आतांच्या प्रेसिडेंटाक सांगतले? ना ते पार्टीचो कॉल न्ही आतां हांव कसो. पूण जर तुमी सगळे वास्तू पळोवन दवरले जाल्यार इट इज पार्ट म्हज्या हांवें निर्णय म्हणजे आमचे पयलीं म्हज्या पयलीं ताज्या पयलींचे अध्यक्ष तांणी ते घेवन दवरिल्ले जातले. आय थिंक सगळ्या काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचे ऑफिस ते. आय थिंक वी ऑल हॅव टू वर्क टुवर्ड्स इट. आनी म्हाका सगळ्यांनी जर विचार केलो गोंयभर जे खरें काँग्रेस काळजान आहा पळय ते मागीर 2 मिनटाचें काम जालें. शिरकाला खंय? पणजे हार्ट ऑफ पणजे. पूण शिरकाला खंय प्रोसेस घेवपा खातीर? ना आय मीन पळया पार्ट आयल डिस्कस. आय थिंक सगळ्यांनी जर विचार केला रोखड्यात ते. सगळे म्हणजे कोण? सगळे रे काँग्रेसमॅन ते. आनी सेकंड ते थंय बीजेपीचे बॉम्ब मारता न्ही की आमी ओपोजिशनान आसतनाय बीन आमी रस्त्यार न्हिदले आनी ऑफिसान न्हिदले म्हूण सांगतात. So if you could be the president, दुसरें कितें आहा पळय प्रश्न असो आसा की कोण प्रेसिडेंट आहा कोण प्रेसिडेंट ना तो न्ही. काँग्रेस पार्टी म्हणटा ती एक चळवळींतल्यान तयार जाल्लो पक्ष. फ्रिडम मुवमेंटांतल्यान आयिल्लो पक्ष. कळ्ळें तुका? आनी जे आज रॅम्पंट करप्शन जे चल्लां बीजेपीचें तशें काँग्रेस पार्टीन काय रॅम्पंट करप्शन जावं ना. नाल्यार हेज्या आनी डबल माळेचे आज ऑफिस आसपाचें काँग्रेसीचें. पूण तुमचे सद्या काँग्रेसीचें जें ऑफिस आहा तें आजुनी आमी रेंटेड प्रिमायसिसान आहा. 40 वर्सां जालीं. बिकॉज वी वर्क टुवर्ड्स द वेलफेअर ऑफ द पीपल ऑफ गोवा. तुमचो ट्रेझरर आसा तेणी म्हटलेले की पार्टी बांदपा खातीर ते स्टार्ट करतले म्हणून. जर सगळे रेडी आसा जाल्यार तुमी ट्रेझरा वांगडा उलोवन ती पार्टी घेवपाक. तसो आमचो ट्रेजरर पयशांनी बरो पावरफूल आहा. आनी ताका बिल्डींग बांदपाची बरी एक्सपिरियन्स आहा न्ही. बांदता न्ही तो. 40 आय विल टॉक टू हिम. 40 वर्सां झाली काँग्रेसीचे एक ऑफिस जायना. अरे ऑफिस इज नॉट इम्पॉर्टंट रे. आज ऑफिस आसा न्ही आमचें ऑफिसीस. पूण समाजाच्या प्रिन्सिपल्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन ऑफिस. सार माणसात खनिज वाहतुकेक लागून रस्त्यार सांचपी माती आणि चिखलाच्या समस्येचेर ग्रामस्थांचो आक्रोश परत उफाळून आयला. मयें मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी जाग्यार पावत स्वताची गाडी रस्त्यार आडवी उबी करून खनिज वाहतूक बंद केली आणि खनिज अधिकाऱ्यांक जाग्यार आपयत नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्यार साचपी माती आणि चिखलाचेर जाब विचारलो. 5 ऑगस्टाक डिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या निर्देशाचे वेळार पालन जालें ना तशेंच नागरिकांक त्रास जावचो न्हय म्हणून योग्य उपयोजना केली ना अशें निदर्शनाक आयले. आमदार शेट हांणी खनिज अधिकाऱ्यांक कडक इशारो दीत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या सगळ्या निर्देशनाचे पालन जावप मेरेन आणि नागरिकांच्या सुरक्षे खातीर योग्य उपाययोजना जावप मेरेन खनिज वाहतूक बंद दवरतले अशें स्पश्ट केलां. दिवचले सर्मानस जो रस्तो आसा वो पब्लीक रोड जो आसा वो आयज वेदांता मायनिंग कंपनी ही ट्रान्सपोर्ट करपाक वापरता. आनी जो तेंच्या व्हेकलाक लागून जो रस्तो जो मडी जाता हेजें इन्स्पेक्शन करपाक आमी हांगासर येयल्ले. सांगपाचें की 5 ऑगस्टाक तांकां आमी आमच्या एडवायजाचेर डेप्युटी कलेक्टरान तांकां नोटीस काडलेली की जो पब्लीक रोड आहा तो तुमी क्लीन दवरपाचो प्रयत्न करा म्हणून.
आनी ते 15 दीस जाले तरी त्या ह्या कामाक तेंच्यांनी हात घालूंक ना. म्हणून आमी आयज स्वता इन्स्पेक्शन केलें विथ पंचायत आनी आमचे सरपंच, एक्टींग सरपंच आनी सगळी पंचायत बॉडी. आज आमकां अशें दिसलें की जे पंचायतीक इन्स्ट्रक्शन दिल्ले ते तेंच्यांनी काय पाळोवंक ना आनी न पाळ्ळ्या मुळे लोकांचो उद्रेक आसा तो वाडलेलो आसा. ताका लागून आमकां हांगासर येवचें पडलें आनी आज आमकां आमी इन्स्ट्रक्शन दिल्लें आसा जो पर्यंत हे करेक्टीव एक्शन घेयना तो पर्यंत कंपनीन ट्रान्सपोर्ट चालू करपाचो ना. ह्यो आमचे दोना सायडीन काजीचे भाट आसा. आमी आमच्या आज्यान पयलींच्यान ते काजीचे भाट सांबाळ्ळा. तेणीन कश्टान बाबड्यान जागा घेतला ती आनी तो करीत येयला. तेज्या फाटल्यान डॅडीन आमच्या चलयले. डॅडी फाटल्यान आतां हांव चलयता. डॅडी आसा आमचो बाजारान बसता. पूण तो कश्टाचे कोणाच्या हेज्या फाटल्यान आमदाराच्या फाटल्यान तेज्या फाटल्यान कोणाच्या फाटल्यान धांवना. तो स्वताचो बिझनेस स्वताच करता. आनी काल सुद्दां आमी रोंपे हाडला 200 ते काजी लावपाक. कित्याक खंय खंय मेला थंय कितें पडींग आसा थंय परतून घालता आमी आनी उत्पन्न करता. फाल्यां काय आमकां आज्यान आमकां जमीन ही राखपाक दिला, ती आमकां विकपाक दिवंक ना. थोडे आतां आमच्या 149 नांवां खूब जाणांनी चडयला. ते आमचेच घरचे आसा म्हणजे फॅमिली, तेंच्यांनी खूब चडयला. तांकां रायट कोणी दिलो विकपाक? कोणाक कश्ट आसा ते कश्ट करचे. हे भाट आमकां विकपाक दिवंक ना. हे आमकां भाट करून खावपाक थेयला आज्यान आनी आमी करतले. आनी कोण करतना म्हाका आडयतलो जाल्यार हांव फुडले स्टेप घेतलो. आनी आतां पळय हरशी पावसान मायनींग चलनासली. आतां मायनींग तेंच्यांनी चलयली बाय फोर्स. गव्हर्मेंट ताका सपोर्ट करता. कित्याक आमी दादा शोभय मारली सुद्दां न्हू. शोभय मारली तेन्ना कोणूच पळयनासलो हेचेर. तेन्ना हांव पावसान आमचो सिजन आसलो पळय तेन्ना हांव ट्रान्सपोर्ट बंद करूंक तांकां उदीक मार सांगलेलें हांवें. तर हो आशिल्ल्यो आयच्या दिसाच्यो घडामोडी. फाल्यां नव्या घडामोडी सयत आमी तुमच्या मेरेन परत येतले. तो मेरेन पळयत रावा राष्ट्र टीव्ही. नमस्कार.